लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे दिव्या किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते, जे की कव्याने तिला कामाला जुंपलेलं असतं. बरंच काही किचनमध्ये राडा करून ठेवल्यानंतर इथे दोघी जणी किचनमध्ये येतात आणि म्हणत असतात. मानिनीला तर फारच राग येतो. मानिनी म्हणत असते, अगं दिव्या, हे सगळं तू काय केलेस? अगं तुला वेड लागलंय का? तू डोक्यावर पडलीयस का? माझ्या किचनचा काय राडा करून ठेवलेला आहेस तू? मग आता ती म्हणत असते, सॉरी, ते काय झालं ना, एवढा सगळा स्वयंपाक बनवायची मला सवय नाही ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मी आता सगळं व्यवस्थित करेल. पण मला ना कुठून सुरुवात करावी तेच काही समजत नव्हतं, म्हणून हे सगळं काही झालंय, असं ती सांगू लागते. मानिनी म्हणत असते, खरं तर मी तुला सगळं कसं कसं स्टेप बाय स्टेप करायचं ना, त्या सगळ्या गोष्टी सांगते. तू त्या त्या पद्धतीने हे सगळं काही करून घे, असं मानिनी सांगत असते. आता मानिनीने हे सगळं काही सांगितल्यानंतर लगेचच ती म्हणत असते, बरं ठीक आहे, मी ना ह्या सगळ्या ज्या नोट्स आहेत ना त्या मोबाईलमध्ये लिहून घेते. मग आता तिथे सगळं काही मोबाईलमध्ये लिहून घेत असते आणि त्यानंतर करायला सुरुवात करते. इथे मात्र मानिनी त्याचबरोबर इथे नंदिनी आणि काव्या ह्या तिघी जणी फार आनंदात हसत असतात. तर आता दिव्या ज्या ज्या पद्धतीने मानिनीने सांगितले त्या त्या पद्धतीने सगळं काही करायला सुरुवात करत असते. तिची फारच जास्त तारेवरची कसरत उडालेली असते. आत्तापर्यंत दिव्याने कधीही काहीही इथे घरी बनवलेलं नसतं, पण आता इथे मात्र ती हे सगळं काही स्वयंपाक वगैरे करायला लागलेली असते. आणि तेव्हा मानिनी ज्या ज्या पद्धतीने हे सगळं काही सांगते ती त्या त्या पद्धतीने सर्व काही करायला सुरुवात करू लागत असते. आता हे सगळं काही तर ती अगदी आनंदाने करायला लागते, पण तिला कुठे माहिती आहे की काव्याने हिची जिरवण्यासाठीच तिच्याकडून हे सगळं काही करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. नाच गं घुमा, नाच गं घुमाचं गाणं इथे सुरू झालेलं असतं आणि त्या त्या पद्धतीनेच ती आता इकडे करत असते. दुसरीकडे मानिनी, नंदिनी, काव्या एन्जॉय करत बसलेले असतात. तेवढ्यातच पार्थ येतो आणि म्हणत असतो, काय चाललंय तिकडे किचनमध्ये? मानिनी म्हणत असते, बाई गं, माझ्या किचनची पूर्ण वाटच लागणार आहे. मग आता इथे तो म्हणत असतो, मला तर त्यांच्याबद्दल अजिबातच पुळका वगैरे येत नाही. खरं पाहायला गेलं तर त्यांनी माझ्या काव्याला इथे रडवले आणि ते त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्याला म्हणजे माझ्या बायकोला ती दिव्या अजिबातच आवडत नाही ना, त्यामुळे मला तिच्याबद्दल काहीही वाटत नाही, असं आता इथे पार्थ म्हणत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर दुसरीकडे तिच्याकडून एक खूप जोरात भांडं खाली पडतं आणि तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, मी जाऊन बघून येते. आता काव्या किचनमध्ये जाते. येते तर काय, काय गं दिव्या, काय पसारा केलायस? अहो मॅडम, त्याचं काय झालं ना, मला कळतच नाही आहे. मी भाजीमध्ये मीठ जास्त टाकलं की काय, आणि मी एकदा टाकलं ते माझ्या लक्षातच नव्हतं आणि पुन्हा एकदा मी त्यामध्ये मीठ घालून बसले. मग त्या काव्या म्हणत असते, काय काय सांगतेस काय, म्हणजे भाजी खारट झाली की काय? हो मॅडम, मला तर तसंच वाटतंय आता. पण आता काय करायचं ना ते मला समजतच नाहीये. मग आता काव्या म्हणत असते, एक मिनिट, काहीही वेगळं होणार नाही, जरा शांत बस. आणि हे बघ, जेव्हा आपण कधी स्वयंपाक बनवत असतो ना, तेव्हा डोकं आणि मन हे शांत ठेवायला पाहिजे आणि मग स्वयंपाक बनवायला पाहिजे, समजलं? आता काव्या लगेचच भाजी टेस्ट करून पाहते, तर त्यामध्ये खूप जास्त मीठ असतं. जवळपास तिने डबलच मीठ त्यामध्ये घातलेलं असतं. काव्या म्हणत असते, अरे देवा, काय केलंयस तू हे? दिव्या, या भाजीमध्ये तू डबलच मीठ घालून ठेवलं आहेस. दिव्या म्हणत असते, हो ना मॅडम, खरं सांगते, मला ना हे समजलंच नाही कसं आणि काय झाले ते. आता काय करायचं? काव्या म्हणत असते, एक मिनिट, सगळं काही व्यवस्थित होईल आणि आता हे जे काही बिघडलेली भाजी आहे ना, ती सुद्धा इथे दुरुस्त झाली पाहिजे आणि ती दुरुस्त कशी करायची, काय करायची हे मी पाहते, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर तिचे हात जे आहेत ते पूर्णतः इथे बरबटलेले असतात आणि तेव्हा काव्या तिच्या हाताला पकडते आणि लगेचच बेसिंगजवळ तिला ती घेऊन जाते. मग आता बेसिंगजवळ घेऊन गेल्यानंतर इथे बेसिंगच्या नळाजवळ ती ते हात करत असते आणि त्यानंतर ते हात ती तिला स्वच्छ धुवायला लावत असते आणि स्वच्छ धुवायला लावल्यानंतर लगेचच आता इकडे ती तिला नॅपकिनसुद्धा पुसायला देत असते आणि त्यानंतर तिथेच जवळ असलेला एक बटाटा घेते आणि बटाटा घेतल्यानंतर ती तो काव्या बटाटा कापत असते. मग आता इथे काव्या तिला सजेशन देत असते. ती म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तुला असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे होतील, पण तसं अजिबातच नाही. आणि आणखी एक गोष्ट तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघ, आपल्याला लग्न एका दिवसात होतं, पण लग्न जर एका दिवसात जरी झालं असलं तरीसुद्धा संसार हा अजिबातच एका दिवसाचा नसतो. त्यासाठी आपल्याला पूर्णत्वास न्यावा लागतो तो संसार. आणि तुला एक गोष्ट सांगू, ह्या भाजीचं सुद्धा आहे तसंच.
स्वयंपाक आपण एका दिवसात नाही करू शकत, पण तुला सांगू का, आपल्याला तो आयुष्यभर करायचा असतो. तू बऱ्याचदा माझं आणि पारचं नातं बिघडवण्याचा खूपदा प्रयत्न केलास. ही गोष्ट मला सुद्धा चांगलीच माहिती आहे दिव्या. पण त्या गोष्टीमध्ये तू तू तुझंच किती नुकसान करून घेत होतीस हे तुला नाही माहिती. असं म्हणून आता काव्याने तिने बनवलेल्या त्या भाजीचा एक घास तिला पुन्हा भरवलेला असतो आणि ती भाजी नॉर्मल झालेली असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, वाव मॅडम, ही भाजी तर अगदी नॉर्मल झाली आहे. मग आता इथे ती म्हणत असते, हो, ही भाजी तर नॉर्मल झाली आहे, अगदी आमच्या नात्यासारखी. मग मी सुद्धा तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. नवरा बायकोचं नातंसुद्धा अगदी तसंच असतं. कोणीही कितीही नात्यामध्ये जरी आलं ना, तरीसुद्धा ते नातं अजिबात बिघडत नसतं. समजलं तुला? आणि ते नवरा बायकोच्या हातामध्ये असतं, की किती बिघडू द्यायचं आणि किती नाही द्यायचं. म्हणूनच तुला सांगते, अजिबात आमच्या नात्यामध्ये अजिबात येऊ नकोस. आम्ही काव्यार्थ आहोत. आम्हाला कोणीही ते वेगळं करण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही. समजलं तुला? लग्न करून संसार करणं ही तारेवरची कसरत असते. लग्न हे एका दिवसाचा खेळ आहे, पण तो निभावणं आयुष्यभर लागतं. पार्थ आलेला असतो. मग आता पार्थ म्हणत असतो, काय झालं? माझी तर मीटिंग फर्स्ट क्लास झाली आहे. मग आता इथे काव्या म्हणत असते, हो का? आणि दिव्याची सुद्धा मीटिंग फर्स्ट क्लास झाली आहे. तेव्हा आता इकडे ती त्याला भाजी टेस्ट करायला देते आणि तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, छान झाली काय मीटिंग आणि आपलं नातंसुद्धा. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच पार्थ इथे दिव्याच्या समोरच काव्याला किस करत असतो आणि तेव्हा दिव्या मात्र थोडीशी अवघडल्यासारखी झालेली असते आणि पार्थने हे मुद्दामून केलेलं असतं. आता लगेचच दिव्या म्हणत असते, ऐका ना, मी आता गेले तरी चालेल ना? म्हणजे मला आता जायला हवं आहे. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, हो हो, तुम्हाला तर जायलाच हवं, कारण तुमची वेळ आणि त्याचबरोबर ऑफिसचा टायमिंग हे सगळं काही संपलं आहे. त्यामुळे तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल. असं म्हणून दिव्या मात्र तिथून जात असते. तेवढ्यातच मानिनी आणि नंदिनी आलेल्या असतात. त्या दोघीजणी आल्याबरोबर इथे आता नंदिनीच्या हातामध्ये पाण्याची बॉटल असते आणि ती पाण्याची बॉटल ती दिव्याला देते आणि म्हणत असते, हे बघ, बाहेर ना फार जास्त उकाडा आहे. मी काय म्हणते, ही पाण्याची बॉटल ना तुला राहू दे. ही पाण्याची बॉटल नक्की तुझ्या उपयोगाला येईल आणि थोडं थोडं करून पाणी पित राहा. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. ती निघून गेल्यानंतर इथे आता पार्थ आणि काव्या हे दोघेही जण बाहेर आलेले असतात. मग आता इथे मानिनी म्हणत असते, जिरली बाई एकदाची त्या पोरीची मस्ती. खरं तर कसली पोरगी आहे नाही. तेव्हा काव्या म्हणत असते, हो आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्हाला सांगू का, हे बघा, जेव्हापासून इथे तिने माझ्या पार्थला, देशमुखला इथे केक भरवला होता ना, तेव्हापासून खरं तर ती माझ्या डोक्यात चालली आहे. तेव्हापासूनच मला ना तिचा प्रचंड राग येतोय, असं काव्या बोलू लागते. मग आता पार्थ म्हणत असतो, हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. खरं पाहायला गेलं तर मानिनी म्हणत असते, हो, त्याची काळजी करायची काही गरज नाही आहे काव्या. हे बघ, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. मग आता इथे नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का काव्या, हे बघ, मी असताना तुझ्या आयुष्यात दुःख हे अजिबातच येणार नाही. मी कायम इथे तुझ्याबरोबर असणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. आणि त्यावेळेला आता दोघीजणी एकमेकींच्या मिठीत असतात. मग आता लगेचच इकडे ती म्हणत असते, हो, अगदी बरोबर आहे हे खरं तर. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काव्या, तुझ्या आयुष्यात दुःख मी कधीच येऊ देणार नाही. जोपर्यंत ही बहीण आहे ना, तोपर्यंत कधीच नाही, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इथे मात्र दुसऱ्या बाजूला जीवा हा देवासमोर हात जोडून उभा असतो आणि हात जोडून उभा असताना तो म्हणत असतो, आता ना इकडे माझ्या नंदिनीचा वाढदिवस येत आहे आणि वाढदिवसादिवशी मला ना तिला खूप छान असं सरप्राईज द्यायचं आहे. खरं तर तिला मला काय सरप्राईज द्यायचा आहे, तर इकडे मला असं वाटतंय की तिचा आनंद फक्त बाळामध्येच आहे. पण त्या बाळामुळे इथे काही जरी झालं ना, तरी मी जर वाटलं की मला तिच्या आनंदासाठी 2 पावले मागे येऊन बाळाचा विचार सोडून द्यावा लागेल, तरीसुद्धा मी तो विचार सोडून द्यायला तयार आहे. मला फक्त तिला आनंदात पाहायचं आहे. याच्या पलीकडे मला तिला काहीही नको आहे. असं सुद्धा आता इथे तो देवापुढे प्रार्थना करत असतो आणि बोलत असतो आणि म्हणत असतो, आता इथून पुढे नंदिनीच्या आयुष्यात आनंदी आनंद येऊ दे. त्याचबरोबर नंदिनीला वाढदिवसाला नंदिनीच्या मला
एक छान असं सरप्राईज तिला द्यायला चांगलीच आयडिया दे असं तो देवाला बोलत असतो. मग आता तेवढ्यातच इथे विजय आलेला असतो आणि विजय आल्यानंतर त्याला म्हणत असतो, "अरे आता मी आलो आहे ना, मी आलो आहे तर मग आता तुला सरप्राईज मागायची आणि देवाकडे प्रार्थना करायची काहीच गरज नाही आहे. कारण तुझ्या मोठ्या भावाकडून म्हणजेच पार्थकडून मी एक कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतला आहे आणि तुझ्याकडून सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतला आहे. मग याच्यापेक्षा जास्त अजून तू देवाकडे काय मागणार आहेस?" असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर मात्र जीवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. जीवा त्याला काहीही उत्तर देत नाही आणि सरळ सरळ जीवा तिथून निघून जातो. आता जीवा तिथून निघून गेल्यानंतर विजय मनामध्ये विचार करत असतो, नेमकं काय झालेलं आहे? हा सरळ सरळ असा कसा काय निघून गेला? ह्याने मला तर एक उलट उत्तरसुद्धा दिलं नाही. म्हणजे याचा अर्थ असाही असू शकतो की माझं वॉलेट जे आहे ना, ते वॉलेट ह्याला सापडलेलं नसावं. पण मग वॉलेट कोणाला सापडलं नसेल का? आता कुठे आणि कसं वॉलेट शोधायचं हे सुद्धा कळत नाही. असं सुद्धा आता इथे विजय बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण आता खोलीमध्ये असतात. मग आता काव्या म्हणत असते, "खरं सांगू का पार्थ, मला ना फारच आनंद झालाय." मग आता इथे तो म्हणत असतो, "कशाचा आणि कसला आनंद झालाय?" मग आता ती म्हणत असते, "तुम्ही ना इथे किचनमध्ये जो मला किस दिलाय ना, ते मला फारच आवडलंय." मग आता पार्थ म्हणत असतो, "हो का? मग मी आणखी सुद्धा ट्राय करू शकतो. माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये." पण काव्या म्हणत असते, "नाही देशमुख, तसं नाहीये." पण तरीसुद्धा तर इथे दुसऱ्या बाजूला नंदिनीला एक फोन आलेला असतो आनंद निवासमध्ये आणि आनंद निवासमध्ये अशा पद्धतीचा फोन आल्यानंतर इथे आता जीवा तिच्याकडे पाहतच असतो. खरं तर हा फोन असतो एका ड्रग संदर्भामध्ये आणि ड्रग संदर्भामध्ये अशा पद्धतीचा फोन आल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. नंदिनी म्हणत असते, "आता बघा मी तुम्हाला सांगते ना, त्या त्या पद्धतीने सगळं काही करा." जीवा म्हणत असतो, "नंदिनी काय चाललंय तुझं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुला हा फोन कोणाचा आणि कशाबद्दल आलाय असं इकडे तो विचारत असतो." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "त्याचं काय आहे ना जीवा, हे बघा आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझं काम ना असंच आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा जेव्हा लग्नाच्या अगोदर ना खूप साऱ्या केसेस यायच्या आणि खूप साऱ्या केसेस आल्यानंतर ना अशाच पद्धतीचं हे सगळं काही चालू असायचं. म्हणजे तुम्हाला सांगते कुणाचं किडनॅप झालं, त्याचबरोबर ड्रग्ज ह्या सगळ्या गोष्टीच्या केसेस इथे माझ्याकडेच असायच्या." आणि तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो, "काय नंदिनी, काय कमाल आहेस तू. म्हणजे माझी बायको इथे ऑलराऊंडर आहे का?" असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, "हो, अगदी तसंच समजा. तुमची बायको ऑलराऊंडरच आहे असं सुद्धा तुम्ही इथे समजू शकता." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे आता तो म्हणत असतो, "बापरे! ही तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "हो का? खरं पाहायला गेलं ना तर इथे माझा नवरा अगदी माझ्यासारखा आहे आणि माझ्या नवऱ्यामुळे इथे आता मला सुद्धा फारच जास्त आनंदसुद्धा इथे होत आहे." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थला आता इकडे काव्या खुर्चीवर बसून त्याला त्याची मान वगैरे हे सगळं काही दाबून देत असते. तेव्हा आता इथे काव्या म्हणत असते, "खरं सांगू का देशमुख, मला तर ना फारच जास्त आनंद झालाय." तेव्हा तो म्हणत असतो, "हो, येते माझ्या लक्षात तुम्हाला आनंद किती आणि कसा झालाय ते." मग आता काव्या म्हणत असते, "खरं तर ना त्या दिव्याला ना चांगलाच धडा शिकलाय आज." पण आता इकडे पार्थ म्हणत असतो, "हो, ते सगळं काही ठीक आहे, माझ्या गोष्टी लक्षात येत आहेत. पण काव्या मला एक गोष्ट सांगा, किचनमध्ये राहिलेलं आणखी आपण पूर्ण करू शकतो बरं का? म्हणजे तसा पाहायला गेलं ना तर इकडे मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जर म्हणत असाल ना तर तर मला चालेल." असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, "काय चाललंय देशमुख तुमचं? मी आत्ता किचनमध्ये बोलले होते, आत्ता नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते ना." "काय गोष्ट सांगताय? काहीही सांगायची वगैरे काही गरज नाही आहे." तेव्हा काव्या म्हणत असते, "देशमुख काय चाललंय तुमचं हे?" मग तेवढ्यातच आता पारचा फोन वाजतो. आता फोन आलेला असतो तो म्हणजेच की दिव्याचा. आता ती म्हणत असते, "झालं,
आला का दिव्याचा फोन, काय बोलायचं ना काहीही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता इकडे ती रडत असते. मग पार्थ म्हणत असतो, मिस दिव्या तुम्ही का रडताय, काय झालेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, मी ना कांदा कापत आहे. मग आता काव्या लगेचच डायरी घेते आणि डायरीवर काहीतरी लिहित असते. मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, कांदा कापताय आणि तुम्हाला कांदा कापण्याची काय गरज आहे, आणि तुम्ही कांदा कापताय म्हणजे हे सगळं काही काय आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आता आपण पाहतो इकडे आता काव्याने लिहिलेलं असतं. तो म्हणत असतो, अरे वा वा वा, म्हणजे काव्याने आज जी काही तुमची शाळा घेतली, संसार आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा तुमच्यावर चांगलाच परिणाम झालाय वाटतं. आता इथे ती म्हणत असते, सर मग आता हो काव्या मॅडमने तर मला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्यात, पण काय करायचं ना ते काहीच कळत नाही, काय करू सर, मला तर आता फारच टेन्शन आले, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, मग आता तुम्ही सांगा ना, तू ऑर्डर केलं नाही आहेस का मिसळ वगैरे हे ते गोष्टी? मग आता ती म्हणत असते, नाही ना सर, मी नाही ऑर्डर केलं. अगं बाहेरूनच ऑर्डर करायचं ना. बरं फोन कशाला केला होता मिस दिव्या ते सांगा. मग आता दिव्या म्हणत असते, सर त्याचं काय झालं ना, मी ना उद्या ऑफिसला थोडंसं लेट आलं तर चालेल ना, म्हणजे मी ना माझ्या घरूनच टिफिन घेऊन येणार होते ना स्वतः बनवून, म्हणून म्हटलं लेट आलं तर चालेल का? मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, नाही नाही त्याची काही गरज नाही आहे. मग आता ती म्हणत असते, म्हणजे सर मी इथे लेट नाही आलं तरी चालेल, म्हणजे मला सांगा तुम्ही माझ्यासाठी टिफिन आणाल का? सो काइंड सर सर खरंच ना तुम्ही आहात ना म्हणून मला सगळं शक्य होतंय बरं का. मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, हे बघा मिस दिव्या, मी तुमच्यासाठी टिफिन वगैरे काही आणणार नाही आणि तुम्हाला ऑफिसला येण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही वर्क फ्रॉम होम केलं तरी सुद्धा चालेल, असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा दिव्या म्हणत असते, हो का, मग चालेल ना सर, असं म्हणून तो लगेचच फोन ठेवून देतो. आता फोन ठेवून दिल्याबरोबर आपण पाहतो इथे आता लगेचच काव्या म्हणत असते, वा 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 देशमुख, तुम्ही तर पुढचे निघालात की, मी तर एक सांगितलं तर तुम्ही दुसरंच सांगितलं, म्हणजे तिला सरळ सरळ तुम्ही वर्क फ्रॉम होम करण्याचीच आयडिया दिली. हे तर मला फारच आवडलं बरं का देशमुख, खरंच आय लाईक इट बरं का. आणि तेव्हा आता इकडे पार्थ म्हणत असतो, मग बरोबर आहे ना, माझ्या मांजरीमध्ये आणि त्याचबरोबर माझ्या कव्यामध्ये कोणी जर येत असेल तर मी हे सगळं काही सहनच करून घेणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, मग मी काय म्हणत होतो काव्या, हां बोला ना, काय म्हणत होतात? म्हणजे ते जे काही किचनमध्ये जे बाकी होतं, म्हणजे तुम्ही म्हणत होतात ना, तर मग मी आणखी पण देऊ शकतो बरं का, म्हणजे तुम्हाला किस वगैरे. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख ते किचनमध्ये होतं, आता तुम्हाला झोपायचं नाही आहे का? चला बरं, आपल्याला लवकरात लवकर ताबडतोब झोपायचं आहे, लक्षात येते का तुमच्या? असं सुद्धा आता इथे काव्या बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच पार्थ म्हणत असतो, हो का, झालं, मला वाटलं तुम्ही वेगळ्या मूडमध्ये आलेला आहात. मग आता काव्या म्हणत असते, नाही या देशमुख, मी अजिबात वेगळ्या मूडमध्ये वगैरे अजिबातच काही नाही, समजलं का तुम्हाला? आणि त्याचबरोबर आता आपल्याला झोपायचं आहे ना, चला 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 लवकर झोपा, सकाळी लवकर उठायचं आहे. आणि देशमुख, जसं आता ही आयडिया सांगितली ना, तसं माझ्या नंदिनी ताईला काहीतरी गिफ्ट देण्यासाठी सुद्धा सांगा ना. मग आता तो म्हणत असतो, ते IIP रोडवरचं जे काही आहे ना ते सगळं क्लिअर करा, हेच नंदिनी ताईसाठी तुमच्या बेस्ट गिफ्ट असणार आहे, असं बोलल्यानंतर काव्या म्हणत असते, वा वा वा, माझा नवरा तर एक नंबर आणि डॅशिंगच आहे, मला तर हे सगळं फारच आवडलं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि झोपायला निघून जाते. मग आता इथे ती झोपायला निघून गेल्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो, विषयाला बगल कशी द्यावी ना बरोबर जमतं, म्हणजे माझ्या किसला सुद्धा ह्यांनी सरळ सरळ बगलच देऊन निघून गेले आहेत, असं सुद्धा तो इथे बोललेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मध्यरात्र झालेली असते आणि मध्यरात्र झाल्यानंतर विजय हा त्याचा वॉलेट शोधत असतो. अंधारात रात्री एकदाच वॉलेट शोधत असताना आपण पाहतो आता लगेचच इथे मात्र तो आलेला असतो आणि तो आल्याबरोबर इथे मानिनी त्याच्यासमोर असते आणि मानिनी तिच्यासमोर आल्यानंतर इथे आता मानिनी पाहते की लगेचच इकडे हे सगळं काही काय आहे, आणि तेव्हा तो तिच्याकडे बघूनच घाबरत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे डॉक्टर आलेले असतात आणि ह्या डॉक्टर इथे सरोगेशीसाठी ह्या लोकांनी बोलून घेतलेले असतात आणि बोलून घेतल्यानंतर आपण पाहतो की आता डॉक्टर म्हणत असतात, खरं तर मी ना काव्याची जी केस आहे ना ती दुसऱ्या डॉक्टरांकडे हँडओव्हर करू शकते, आणि जर मी ही केस काव्याची दुसऱ्या डॉक्टरांकडे हँडओव्हर केली ना तरच बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होऊ शकतात, नाहीतर मला सुद्धा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता नंदिनी म्हणत असते, डॉक्टर जसं तुम्हाला जमतंय ना त्या पद्धतीने तुम्ही ते सगळं काही करू शकता. मग आता डॉक्टर म्हणत असतात, हो, पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मलाच टेन्शन आलं आहे, जर मी काव्याची केस दुसऱ्या डॉक्टरांना दिली आणि जर त्यांना काही डाऊट आला तर तेवढ्यातच दरवाजाचा आवाज येतो. आता दरवाजा कोणीतरी वाजवत असतं आणि
त्यावेळेला आता जीवाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की नेमका दरवाजा कोण वाजवतंय म्हणून. मग आता नंदिनी आणि जीवा दोघेही जण एकमेकांकडे आश्चर्यानेच पाहतात. जीवा मात्र तात्काळ लगेच दरवाजा उघडायला जातो. डॉक्टर तिथेच उभे असतात. मग आता दरवाजा उघडायला गेल्यानंतर समोरचं दृश्य पाहिल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, नेमकं समोरून कोण आलेलं असेल? मानिनी असेल की काव्य असेल? पाहूयात येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.